स्वामी समर्थ. मिठाच्या डब्यात ठेवा फक्त ही एक वस्तू, गरिबी कायमची निघून जाईल आणि पैसे येण्याचा मार्ग होईल मोकळा. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मीठ आपल्या जीवनात अविभाज्य घटक आहे. जर जेवणात मीठ जास्त झाले तर अन्न चांगले लागत नाही व मीठ कमी असले तर आपल्याला चव लागत नाही. मिठाचे असे अनेक उपाय आणि ज्यामुळे आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होते, त्यामुळे तसेच अनेक काही गोष्टी आहेत ज्याने आपले आयुष्य कमी होते. मिठाचा उपयोग कशा पद्धतीने करावा याबद्दल अनेक फार कमी माहीत असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला स्वयंपाकातील मिठाचा उपयोग कशा पद्धतीने करायचा आहे हे सांगणार आहोत. आपल्या शास्त्रामध्ये नजर दोष दूर करण्यासाठी सुद्धा मिठाचा वापर मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. जर तुमच्या बालकांना नजर लागली असेल तर अशा वेळी चिमूटभर मीठ घेऊन त्याच्या अंगावरून ओवाळून आणि ते मीठ वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यावे. जर आपल्याला वैयक्तिक नजर लागली असेल तर अशा वेळी मुठभर समुद्री मीठ घेऊन आपल्याला अंगावरून 3 वेळा फवारायचे व असे आपल्याला 3 दिवस करायचे आहे आणि त्यानंतर हे मीठ शौचालयामध्ये फेकून द्यायचे आहे. असे केल्याने आपल्याला जर कोणाची नजर लागली असेल तर ती नजर निघून जाते. अनेक वेळा वास्तुदोष दूर करण्यासाठी सुद्धा मिठाचा उपयोग केला जातो. असे काही दोष असताना जे आपण दूर करू शकत नाही, परंतु काही दोष आपल्या हातामध्ये असतात, त्याच्या आधारे आपण आपल्या घरातील वास्तुदोष दूर करू शकतो. जर तुम्हाला तुमच्या वास्तुदोषमध्ये नेहमी भय वाटत असेल, बेचैनी वाटत असेल तर अशा वेळी आपल्या दोन्ही हातामध्ये मीठ घेऊन थोडा वेळ उभे राहा आणि त्यानंतर हे मीठ बेसिनमध्ये टाकून द्या. पाण्याचे नळ चालू करून ते मीठ पूर्णपणे विरघळू द्या. असे केल्याने आपल्या घरातील वास्तुदोष संपूर्णपणे नष्ट होऊन जातो. मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी